गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. केक नव्हे, ज्ञानाची भेट. महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांच्या हातात शिक्षणाची शिदोरी. जळगाव प्रतिनिधी. समाजसेवेचा संदेश देत आणि शिक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य देत जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वह्या व पेन वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला. भाजपा एनजीओ सेल, रुक्मिणी फाउंडेशन, मिडटाउन एनजीओ आणि पंचम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास डॉक्टर दीपक पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक मनोज काळे, हाऊसिंग सोसायटी उपाध्यक्ष रवींद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी एकदा मनोज भाऊंना आपण त्यांना एक संवेदना आपली व्यक्त करायची आहे. जोरात एकदा हॅपी बर्थडे म्हणून जोरात म्हणावं. आता केलंच आहे, पण या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती तेवढी मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आत्ताच एक सध्या दुबईला एक ग्लोबल टीचर्स प्राईज म्हणजे अख्ख्या जगभरातून जेवढे काही शिक्षक असतात त्या शिक्षकांमधून म्हणजे साधारणपणे 140 देश त्यांनी त्याच्यात भाग घेतलेला होता आणि जवळजवळ 5000 शिक्षकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि त्या सर्वांमधून सर्वात उत्तम शिक्षिका म्हणून आपल्या भारताच्या रुबल नेगी नावाच्या एका शिक्षिकेला, म्हणजे ती शिक्षिका नाहीच आहे पण एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला आणि हा पुरस्कार जवळजवळ 1 करोड रुपयाचा होता. आणि एवढ्या सगळ्यांमधून हा आपल्या भारतीय महिलेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि असं तिने काय केलं की जेणेकरून तो एवढ्या मोठ्या अख्ख्या जगातून तिला पुरस्कार देण्यात आला त्याची एक महत्त्वाची एक सुंदर स्टोरी आहे. ती स्टोरी तुम्हाला मी शेअर करतो. ही एक अतिशय पेंटर आणि स्कल्प्ट्रिक म्हणजे ज्याला आपण मोठे मोठे पेंटिंग तयार करते, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये ती विकायची. प्रचंड श्रीमंत बाई, काही तिला कशाची काही कमतरता नव्हती. परंतु एकदा ती अशा तिच्या गाडीतून जात असताना मुंबईच्या एका झोपडपट्टीमधून तिची गाडी काही कामानिमित्ताने गेली आणि तिथे तिने पाहिलं की या छोटे छोटे मुलं काही शिक्षण करत नाही आहे, कोणी कचरा गोळा करतो आहे, कोणी रिकाम्या बाटल्या गोळा करत आहे आणि अतिशय फार विचित्र परिस्थिती तिला बघायला मिळाली. ते बघायला मिळाल्यानंतर तिला असं जाणवलं की आपण एवढे मोठे पेंटिंग करतो, एवढे हे करतो, पण हे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांनी हे असं काम करणं काही योग्य नाही. म्हणून तिने ठरवलं की मी या झोपडपट्टी जवळजवळ खूप मोठी झोपडपट्टी होती की हिच्यामध्ये सगळं बदल करून आले. ती भेटली किंवा या तुम्ही असं करा तसं करा पण त्याचं काही कोणी ऐकत नव्हतं. किंवा तुम्ही शाळेमध्ये जा वगैरे असं आपण सांगतो सगळ्या मुलांना शाळेत जा, पण ते छोटे छोटे मुलं काही ऐकत नव्हते आणि ते काही शाळेत जात नव्हते. मग शेवटी तिने काय म्हटले की शाळेत मुलं जात नाही ना तर आता शाळेलाच आपण इथे त्यांच्या घरी आणूया. म्हणून तिने काय केलं, ब्रश तिला ती पेंटरच होती, तिने काय केलं ब्रश घेतला, पेंटर कलरचं सामान घेतलं आणि 3-4 भिंतींवर वेगवेगळे चित्र काढले आणि त्याच्यामध्ये तिने ब कडं असे अक्षरं द्यायला सुरुवात केली. 2-4 मुलं आले ते बघायला लागले की अरे छान छान आहे. मग तिने थोडंसं त्याच्यामध्ये नळाचं पाणी कसं वाया जातं किंवा हे पक्षी कसे आहेत असे चित्र काढायला तिने सुरुवात केली. मग तिला काही मुलं पण मिळाले की मी पण चित्र काढतो. म्हणून तिने अशी जी जेवढी सगळी झोपडपट्टी होती जवळजवळ 1.5 लाख भिंतींवर तिने वेगवेगळे चित्र काढले, अक्षरं काढले, जनावरांचे चित्र काढले, आकृत्या काढल्या आणि हे सगळं काढताना
तिने अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते लिहून ठेवलं आणि असे 1.5 लाख भिंतींवर तिने हे सगळं केलं. त्यामुळे हे विद्यार्थी जे होते मुलं ते त्यांना बघायला लागले, हळूहळू त्यांना अक्षरं शिकायला लागले आणि त्याच्यातून ते मुलं शाळेत जायला लागली. मग तिथेच तिने शाळा बनवली आणि तिथेच शाळेतून ते मुलं शिक्षित व्हायला लागले. आता तो पुरस्कार देण्यात आला. खरं म्हणजे ही कोणी पण करू शकतो, सिस्टीम ही सगळी असतेच तिथे. पण कधी कधी एखाद्या आपल्या माणसाला असं वाटतं, अशिक्षित बाया आहेत की ज्यांना आपण शिकवणं अत्यंत जरुरीचं आहे, तर त्यांना बऱ्याच बायांना साधी सहीसुद्धा करता येत नाही, लिहितासुद्धा येत नाही आणि त्यांना फक्त माहीत असते किंवा घर आणि मूल ह्याच्यामध्ये पलीकडे त्यांचं पुष्कळ जात नाही. तर हे सगळं तिने हळूहळू पूर्णपणे 50,000 त्याच्या वस्तू होती त्या झोपडपट्टीवर तिने पूर्णपणे बदलून टाकली आणि म्हणून तिला हा पुरस्कार देण्यात आला. महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आपल्या जळगावच्या शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वह्या वाटण्याच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले त्यांनी कायम समाजाच्यासाठी मदत केली, समाजोपयोगी काम करतात. आत्ताच पंकजभाईंनी आपल्याला सांगितलं की मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून एक चांगला मोठा हौद त्यांनी बांधला त्यांच्या हॉस्पिटलसमोर. असे आदरणीय डॉक्टर दीपक पाटील, दीपमालाताई थोड्या कार्यक्रमात तिकडे व्यवस्थित त्यांच्याकडे आयुक्त साहेब भेटणारे भरपूर गर्दी आहे. त्यामुळे ताईंचा फोन होता की तुम्ही कार्यक्रम सुरू करा, पण त्यांचे पती मनोज दादा काळे या कार्यक्रमाला आले, उपस्थित राहिले. तसे मनोज दादा, मातृविश्व मॅडम ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमाचं सहकार्य केलं, असे पंकजदादा जैन, आमच्या हाऊसिंग सोसायटीचे याचप्रमाणे रवींद्रसिंग राजपूत, मयूर मुळीक, युगेंद्र टेकावडे व त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस हा बॅनरबाजी, पोस्टरबाजी किंवा पेपरबाजी जाहिरात न करता समाजोपयोगी कार्यक्रम आपण घ्यावे. त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे नेते, देशाचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी सुद्धा तेच सांगितलं की कुठेही जाहिराती करू नका आणि आपले जळगाव शहराचे आमदार आदरणीय राजूमामा भोळे. त्यामुळे ही भारतीय जनता पार्टीची परंपरा पाळून तेच दीपमालाताईंनी आज केलेली आणि या दृष्टीने आज आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम करत आहे. सकाळपासून वृक्षारोपणचा कार्यक्रम असेल, रक्तदान शिबिर असेल, त्याचप्रमाणे पांढरापोळ येथे गोशाळेत जाऊन चारा वाटपचं केलं आणि या ठिकाणी आज आपण ताईंच्या वाढदिवसानिमित्त त्या बालगोपालांसाठी, शाळेसाठी त्या विद्यार्थी आहे की ज्यांची परिस्थिती, कारण आपण बघतो की खर्च खूप मोठ्या प्रमाणात होत असतो शाळेचा. शाळा जेव्हा चालू होता मग दप्तर असतं, गणवेश असतो, बूट असतात, युनिफॉर्म असतो, पेन, कंपास पेटी, असा खूप खर्च या महिन्यात सुरू होतो. या उपक्रमात 1200 वह्या आणि 500 पेनचे गरजू विद्यार्थिनींना वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज धर्मचंद जैन यांनी केले, तर ज्योती श्रीवास्तव यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्ष रवींद्रसिंह राजपूत, डॉक्टर विजय साखणला, कमलेश डांबरे, राजूभाई श्रॉफ, मनीष वाणी, गणेश फुसेकर, राहुल चौधरी, महाश्वेता माथुरवैश्य, चेतना मुळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.